श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. इथल्या कर्माची फळे ही इथेच भोगावी लागतात. नमस्कार भाविक हो. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी फक्त एक कथा नाही तर आपल्या जीवनाचं सत्य आहे. आपण कितीही श्रीमंत असो, गरीब असो, हुशार असो किंवा साधे असो, एक गोष्ट मात्र सगळ्यांना सारखीच आहे. ते म्हणजे कर्माचं फळ. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, जे पेराल ते उगवेल, जे कराल तेच परत मिळेल आणि जे भोगाल ते तुमच्या कर्मामुळेच. आजची कथा एका साध्या शेतकऱ्याची आहे. तो गरीब होता पण भक्तीत श्रीमंत होता. त्याच्या जीवनात आलेल्या दुःखाने त्याला खूप वेळा खचवलं, पण स्वामी समर्थाच्या कृपेने त्याने दाखवून दिलं की कर्माचं फळ टाळता येत नाही, पण भक्तीने गोड करता येतं. चला तर मग सुरुवात करूया ह्या कथेची. कर्माचे फळ येथेच भोगावे लागते, ही स्वामी समर्थ कथा. एका गावात एक साधा शेतकरी राहत होता. मेहनती, प्रामाणिक पण त्रासलेला. त्याच्या जीवनात कधी सुख कधी दुःख अशा लाटांसारखं यायचं. एकदा त्याने स्वामी समर्थांच्या चरणी बसून अंतरीची व्यथा सांगितली. स्वामींनी हसून त्याला सांगितलं, बाळा, केलेल्या कर्माचं फळ इथेच मिळतं. शेतकऱ्यांनी विचारलं, माझं आयुष्य इतकं कठीण का झालंय महाराज? स्वामींनी शांतपणे त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि आश्वासन दिलं, तू भूतकाळात केलेल्या कर्माची परतफेड आता चालू आहे. जीवनात प्रत्येकाला आपला हिशोब चुकता करावा लागतोच. शेतकरी रडत म्हणाला, माझं कष्टाचं बीज का फळ देत नाही? स्वामी म्हणाले, धीर धर, बीज उगवायला वेळ लागतोच बाळा. गावकऱ्यांनी पाहिलं, शेतकरी स्वामींना रोज नामस्मरण करून परत जायचा. त्याच्या घरात दारिद्र्य होतं पण मनात भक्तीचा दीप उजळला होता. एकदा त्याच्या शेतात पीक वादळाने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं. लोक म्हणाले, हा तर शापित आहे वाटतं, याला सुख काही मिळणार नाही. शेतकऱ्यांनी मात्र निराश न होता स्वामी समर्थांचे नामस्मरण केले. स्वामी म्हणाले, दुःखाच्या मागे आनंद येतो, धीर धर. फक्त काही दिवसाने अचानक शेतकऱ्याला एक विसरलेला जुना कागद मिळाला. त्यात त्याच्या वडिलांच्या नावाने असलेली जमिनीची नोंद होती. तो कागद दाखवून त्याने शेजारच्या गावात हक्क मिळवला. लोकांना आश्चर्य वाटलं, गरीब शेतकरी अचानक श्रीमंत बनला. पण स्वामी म्हणाले, हे तुझं कर्माचं फळ आहे, अहंकार करू नकोस. शेतकऱ्यांनी श्रीमंतीतही भक्ती सोडली नाही, सेवा करत राहिला. एकदा गावात चोरी झाली आणि लोकांनी शेतकऱ्यावर संशय घेतला. शेतकरी रडत स्वामीकडे गेला, माझी इमानदारी संशयात का आली? स्वामी शांतपणे म्हणाले, बाळा, भूतकाळातील पापाचं ओझं उरतंय. जगाच्या नजरेत तू दोषी दिसशील पण सत्य जिंकेल. काही दिवसांनी खरा चोर पकडला गेला. शेतकरी निर्दोष ठरला. गावकऱ्यांनी त्याच्याकडे माफी मागितली. त्याची कीर्ती परत आली. स्वामी म्हणाले, कर्माचं फळ कधीही उशिरा येतं पण नक्कीच येतं. शेतकऱ्याच्या जीवनात एक शिकवण मिळाली, कधीही हार मानू नये. दुःखातही स्मित ठेवायचं आणि सुखातही नम्रता ठेवायची. लोक त्याचं उदाहरण देऊ लागले, हा स्वामीचा खरा भक्त आहे. स्वामी हसून म्हणाले, भक्तीने कर्माचे ओझे हलके होत जाते बाळा. एकदा त्याला मोठं संकट आलं. त्याचं पीक जळून खाक झालं. तो गावाच्या रस्त्यावर बसून रडत म्हणाला, माझं आयुष्य संपलं. स्वामी समर्थ तिथेच आले आणि म्हणाले, हेच तुझं शुद्धीकरण आहे. जे जळालं ते जुनं होतं, आता नवं पेरलं जाईल. काही दिवसांनी त्याला गावातल्या एका धनिकाने मदत दिली. शेतकरी पुन्हा उभा राहिला. नव्या उमेदीने शेत सजवलं. लोक म्हणाले, हा कितीही पडलं तरी स्वामीच्या कृपेने नक्कीच उभा राहतो. शेतकरी म्हणाला, मी नाही उभा राहत, स्वामीच मला उभं करतात. त्याचं जीवन एका संदेशासारखं बनलं. कर्माचं फळ नक्की मिळतं. स्वामी समर्थांनी एकदा गावाला सांगितलं, हा बघा, हा माझा खरा शिष्य आहे. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका, देव सर्व पाहतो. गावकरी प्रेरित झाले. प्रत्येकाने स्वामीचं नामस्मरण सुरू केलं. शेतकरी श्रीमंतीत, मनात भक्तीत आणि नम्रतेने राहिला. त्याच्या आयुष्याने सिद्ध केले, स्वामीच्या कृपेने सर्व शक्य आहे. स्वामी समर्थ म्हणाले, कर्माचा हिशोब टाळता येत नाही पण कमी होऊ शकतो. भक्ती, प्रार्थना, सेवा हेच जीवनाला शुद्ध आणि हलकं करतात. शेतकऱ्यांच्या मुलांनीही स्वामीची सेवा सुरू केली. त्यांचा वारसा पुढे नेला.
गावात शांतता, सुख, एकता आली कारण लोकांनी कर्मधर्म समजून घेतला. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, "कर्म करा, पण स्वार्थासाठी नाही, सेवेसाठी करा. तुमच्या कृतीनेच तुम्हाला भविष्यात आनंद किंवा दुःख मिळणार आहे." शेतकरी म्हणाला, "मी शिकलोय महाराज, कर्मावर लक्ष, फळावर नाही." स्वामींनी आशीर्वाद दिला, "आता तुझं जीवन खरंच साधलं आहे." त्याची कहाणी गावोगावी सांगितली जाऊ लागली, लोकांना प्रेरणा मिळाली. दुःखाच्या अंधारातून आनंदाचा प्रकाश स्वामी समर्थांनी दिला. जीवनातले सर्व धडे एका साध्या शेतकऱ्याने शिकवून दाखवले. कर्माचे फळ इथेच मिळते, पण भक्तीने ते गोड करता येतं का? शेतकऱ्याच्या आयुष्यात आलेली प्रत्येक घटना स्वामीच्या शिकवणीची खूण होती. लोक म्हणत त्याच्या जीवनात दुःख आलं तरीही चेहऱ्यावर स्मित असतं. शेतकरी म्हणायचा, "मी नाही हसत, माझ्या स्वामींचं ते सामर्थ्य हसतं." गावातील तरुण त्यांच्याकडून शिकू लागले संयम आणि श्रद्धा. वृद्ध लोक म्हणायचे, "स्वामी समर्थांचा खरा आशीर्वाद या माणसावर आहे." एकदा गावात मोठा दुष्काळ आला. पिकं जळाली, जनावरं मरू लागली. लोक निराश झाले. पण शेतकरी रोज स्वामीची आरती करत राहिला. तो म्हणायचा, "कर्म माझं आहे, पाणी देणं स्वामींचं काम आहे." काही महिन्यांनी गावात मुसळधार पाऊस आला. सगळं हिरवं झालं. गावकऱ्यांनी आनंदाने स्वामींचं नाव घेतलं, आरत्या गाऊ लागले. शेतकरी शांतपणे म्हणाला, "हेच कर्माचं आणि भक्तीचं खरं फळ आहे." त्याची झोपडी आता एक प्रेरणास्थळ बनली. लोक त्याला भेटायला येऊ लागले. कोणी दुःख सांगायचं, कोणी प्रश्न विचारायचा. तो सर्वांना स्वामींचं शिकवण देऊ लागला. दुःख आलं की पळून जाऊ नका, समोर जा, स्वामी सोबत असतात. एकदा एक तरुण मुलगा त्याच्याकडे आला आणि म्हणाला, "माझं नशीब खराब आहे." शेतकऱ्याने त्याला सांगितलं, "नशीब नाही बाळा, कर्म खराब असेल. कर्म बदललं की नशीब आपोआप बदलतं. स्वामींचं नाव घे." तो तरुण प्रार्थना करू लागला आणि काही दिवसात त्याला नोकरी मिळाली. गावकऱ्यांनी पुन्हा एकदा पाहिलं, स्वामी समर्थांचं सामर्थ्य असीम आहे. शेतकऱ्यांचं घर भक्तिभावाचं केंद्र झालं. रोज नामस्मरण गजर व्हायचा. त्याच्या बायकोनीही आनंदाने स्वामीची पूजा करू लागली. मुलांनी रोज सकाळी अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय म्हणायचे. घरात सुख आलं, पण शेतकऱ्याने कधीच गर्व नाही केला. तो म्हणायचा, "हे सगळं स्वामीचं आहे, फक्त मी निमित्त आहे." लोकांना जाणवलं, कर्माचं ओझं भक्तीने हलकं करता येतं. जेव्हा जेव्हा दुःख आलं, तेव्हा तेव्हा स्वामींचं नाव आधार बनलं. शेतकरी म्हणायचा, "मी दुःखाला शत्रू मानत नाही, तेही स्वामींचं रूप आहे." सुख दुःख हे दोन पक्षी आहेत, दोघांनीही स्वामींची छाया आहे. लोक आश्चर्याने त्याचं तत्वज्ञान ऐकत मनाला शांती मिळवायचे. गावातला अंधार हळूहळू भक्तीच्या प्रकाशाने उजळू लागला. एकदा शेतकऱ्याने स्वामीला विचारलं, "माझं कर्ज कधी फिटेल महाराज?" स्वामी हसले, म्हणाले, "जेव्हा तुझी भक्ती सर्वश्रेष्ठ होईल तेव्हा फिटेल." काही दिवसांनी त्याच्या आयुष्यातील मोठं ओझं, जुना कर्जाचा हिशेब मिटला. गावकऱ्यांनी पुन्हा म्हणाला, "स्वामी समर्थांचा चमत्कार आहे हा." शेतकऱ्यांनी मात्र नम्रतेने हात जोडले आणि कर्माचं शुद्ध फळ आहे. शेवटी त्यांनी जीवनातून एक मोठा संदेश दिला, कर्म करा आणि फळ भोगा. जीवनात गोड फळाची अपेक्षा असेल तर भक्तीच्या मळ्याला भरपूर पाणी द्या. स्वामींच्या नामस्मरणात राहा, स्वामीच्या सेवेत राहा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कथा आवडली तर लाईक शेअर करा.